होणं ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. विशेष म्हणजे मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, तेव्हा तो हा क्षण माझ्यासाठी फार भावूक आणि प्रेरणादायी आहे व शिक्षकांचा मी फार आभारी आहे. जे शिक्षक बसले त्यांच्यासोबत बोलायची माझी म्हणजे एवढा कॉन्फिडन्स नाही आहे माझ्यात, त्यामुळे म्हणजे असा आहे. माझा परिचय तर सगळ्यांनी केलेलाच आहे. मी आज एक यशस्वी व्यवसाय मालक म्हणून तुमच्यासमोर उभा असलो तरी त्याची विजय ही या शाळेतच उरलेली आहे. आणि प्रगती म्हणजे फक्त परीक्षेतले मार्क नाही, तर संकटात टिकून राहण्याची वृत्ती आहे. मला व्यवसायात अनेक वेळ अपयश आले, पण थांबलो नाही. सर्वांनाच काही म्हणजे सर्व जीवाला हुशार नसतात आणि मी काय एवढा हुशार नव्हतो, पण कष्टाने आणि मेहनत करून आज मी इथे आहे. संसाधन हा मराठी शब्द आहे, म्हणजेच HR ह्युमन रिसोर्सेस या क्षेत्रामध्ये 16 पेक्षा जास्त वर्षाचा सखोल व व्यापक अनुभव असलेले एक अनुभवी व्यावसायिक आहे जे तुमच्या समोर या ठिकाणी बसलेली आहे. बघा, ज्या वेळेला तुमची कंपनीमध्ये रिक्रुटमेंट असते तेव्हा HR कशा पद्धतीने निवड करतात ते तुमच्याशी हितगुज करेल. सध्या एका अग्रगण्य डेंटिस्ट्री कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून HR म्हणून ते कार्यरत आहेत. हे सगळी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. 40व्या वर्षी ते एका 40व्या वर्षी ती एका मोठ्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करते. पॅन इंडिया स्तरावर ह्युमन रिसोर्सेस विभागाच्या संपूर्ण ऑपरेशनची जबाबदारी तिच्यावर आहे. 12 थेट रिपोर्टीज असलेल्या टीमचे नेतृत्व व व्यवस्थापन तसेच HR स्ट्रॅटेजीज व पॉलिसीजची प्रभावी अंमलबजावणी ती करते. तिचे छंद आहेत नृत्य करणे, पुस्तके वाचणे आणि बागकाम करणे. तर अशा प्रकारचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमच्या समोर या ठिकाणी उभे आहे. ते तुमच्याशी हितगुज साधणार आहे. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपला कार्यक्रम संपल्यानंतर जर तुम्हाला तिला भेटायचं असेल किंवा काय विचारायचं असेल तर भेटावा. आज तो दिवस कदाचित तुम्हाला वाटणार नाही, पण आमच्याकडे नंबर आहेत त्यांचे, त्याच्यानंतर तुम्ही भेटू शकता. भेटू बोलू शकता. सुरू करते. प्रथमतः व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, माझ्या मुख्याध्यापिका, माजी मुख्याध्यापिका आणि आताच्या मुख्याध्यापिका सौ डिसूजा मॅडम, सौ गई मॅडम, गेर मॅडम आणि माझे सर्व पूजनीय शिक्षक वर्ग आणि माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी, छान दिसताय तुम्ही, सुंदर दिसताय. प्रथम तुमच्यासाठी तुम्हा सर्वांना माझा नम्र नमस्कार. खरं तर इथे उभं राहिल्यावर माझ्या मनात खूप भावना दाटून आल्या. मी आज एक सिनियर मॅनेजर HR ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट लीड करते. माझ्या हाताखाली 12 डिपॉर्टीज अक्रॉस इंडिया आहे. हे मला कसं साध्य झालं, याच्यासाठी काय करावं लागलं, काय आपण तप केलंय, तर काय असतं माहितीये का, एकतर आपल्या मनामध्ये एक जिद्द असते आणि ती जिद्द खरी करण्यासाठी पहिले तर तुमचे माता पिता, नंतर तुमचे गुरुजन वर्ग आणि नंतर त्यात खूप प्रभावीपणे कार्य करणारी म्हणजे तुमची शाळा. या शाळेने, या गुरुजनांनी फक्त आमच्यात शिस्त, संस्कार, मूल्य एवढीच रोवली नाही, तर मोठी मोठी स्वप्न बघण्याची हिंमतही जागी केली. काय असतं माहितीये का, आपण मराठी माध्यमातली, मराठी मीडियम मधली, आपण बाहेर गेल्यावर तेवढा प्रभावीपणे इंटरॅक्ट, संवाद साधू शकतो का, बोलू शकतो का, हा माईक हातात घेऊन तेवढं कॉन्फिडेंटली आपण जे आपल्याला बोलायचं आहे ते प्रस्तुत करू शकतो का, हा एक न्यूनगंड ना आपल्यामध्ये आधीच असतो. तो माहिती मला का असतो, कदाचित आपल्याला असं वाटत असतं की मराठीच आपण बोलतोय, बाहेर गेल्यावर इंग्रजी बोलू शकतो की नाही. बट लेट मी टेल यू माय फ्रेंड्स, until and unless you have a command over your mother tongue, you will not be able to learn other tongues. म्हणजे तुमच्या मातृभाषेवर तुमचं प्रभुत्व नाही ना, तोपर्यंत कोणतीच नवीन भाषा अवगत करणं अशक्य आहे. आणि हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगते. माझी लेक आता 8वी आहात, एक झेप घेण्यासाठी, उडण्यासाठी खरंच उंच
उडत भरा आणि उंच गगनात विहंग करा, कारण की तुमच्या शिक्षक वर्गांनी ती सर्व मूल्ये तुमच्यात ऑलरेडी इन्कल्केट केलेली आहेत. हे सर्व करताना शिस्तभंग करू नका, नम्र राहा, ग्रॅटिट्यूड आभार नेहमी प्रदर्शन करा, कारण की तुमच्या आई वडिलांशिवाय, तुमच्या शिक्षकांशिवाय आणि तुमच्या शाळेशिवाय हे कधीच शक्य नव्हतं. त्यामुळे नेहमी त्यांच्यासमोर नतमस्तक राहा. त्यांनी आज मला ही संधी दिली की आज तू येऊन इथे बोल, आणि मला प्रमुख पाहुणा म्हणून इथे त्यांनी मला बोलावलं. खरं तर माझी छाती खूप गर्वाने भरून आली आहे. मला खूप छान वाटत आहे, कारण की हे जेव्हा सांगण्याची मुभा मिळते, संधी मिळते, किती सांगू, काय सांगू, कसं सांगू असं होतं. आणि कदाचित आता मला तसंच झालेलं आहे. पण मला तुमच्यामध्ये तो स्पार्क दिसतोय. आय कॅन सी दॅट स्पार्क इन ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. ट्रस्ट मी, यू ऑल आर वंडरफुल. तुम्ही आज जितके कॉन्फिडंट दिसताय ना, मला माहिती आहे तुम्ही तितकीच उंच भरणार आहात. संपवण्यापूर्वी माझं भाषण मला काही ओळी आठवतात त्या नक्की बोलून दाखवेन. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों की झुंड आज आन बान शान याति जान गाह गान आज धनुष के बाण पर प्रहार करो. याचा अर्थ काय आहे? हा आरंभ आहे, ही सुरुवात आहे. ही इतकी प्रचंड आणि इतक्या सेलिब्रिटीली तुम्ही सुरुवात करा, सो दॅट तुम्हाला मागे वळून बघण्याची गरजच लागणार नाही. मी असं नाही म्हणणार की चॅलेंजेस येणार नाही, पुढे भरपूर चॅलेंजेस येणार, आणि चॅलेंजेस येणं, असणं, निभावणं, फेस करणं म्हणजेच तुम्ही आप जिंदा हो. राईट राईट. चॅलेंजेस नसले ना तर काही मजा येत नाही. जेव्हा मी माझं फर्स्ट कॉन्फरन्स कंडक्ट केलं होतं, आय डिड इट इन इंग्लिश, तेव्हा मला असं वाटलं होतं इंग्लिश किती सोपी भाषा आहे. का? कारण की गेल मॅडमने आमच्यासाठी ती खूप सोपी केली. तुम्ही म्हणता ना की तो दरारा, माय गुडनेस मॅम, आजही तो दरारा आहे, आजही घाबरतात आणि बिलीव्ह मी, आम्हीही घाबरतो. पण ते घाबरणं म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट आहे, राईट, आउट ऑफ एक प्रेम आहे, माया आहे, ती त्यांच्याविषयी आम्ही कधी प्रदर्शित नाही करू शकत. अजूनही त्यांच्यासमोर आलं ना की तटाफफा होतं. का? कारण की आम्ही त्यांना रिस्पेक्ट करतो. आमच्यासाठी ते दैवत आहे, आणि मला माहिती आहे ते तुमच्यासाठी देखील त्याच स्तरावर आहे. सो जस्ट नेल इट. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू व्हेरी मच. एकदम छान सोनलने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि तिने जे सांगितलं की मातृभाषेवर जे आपलं या ठिकाणी उपस्थित मान्यवर, स्टेजवरती असलेले सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, माझे सहकारी शिक्षक वर्ग आणि आजची सगळी उत्सवमूर्ती आणि माझे प्रिय आणि अतिशय चांगले असे विद्यार्थी मित्रांनो, आमच्या मुंबईला नेहमी निरोप समारंभ असं म्हणायचं, मग मुली यायचे, त्याच्यानंतर शुभेच्छा समारंभ म्हणायला लागले हळूहळू. आणि मी आता नवीनच ऐकलं या ठिकाणी आशीर्वाद प्रदान दिन. मला खूप वेगळं वाटलं त्याला. आशीर्वाद, खरंच आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे आशीर्वाद प्रदान दिन मला खूप खूप भावलं. म्हणून आजचा निरोप समारंभ न म्हणता हे शुभेच्छा समारंभ आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मी 1986 साली 10वीला होतो. तेव्हा जेव्हा निरोप समारंभ असायचा तो अक्षरशः असे डोळ्यातलं पाणी अश्रू व्हायचे. तुमचा जिव्हाळा मुरसम कसा, ही शाळा, ही कॉलेज, तुमचा जिव्हाळा मुरसम कसा. मुझे काही आहे, मुझे काही केले ते ज्ञानामुळे, ही शाळा, ही कॉलेज, तुमचा जिव्हाळा मुरसम कसा. काहींचा धाक असतो, काही शिक्षक आवडतात, काहींचा धाक असतो. शिक्षकांच्या नकला करणारा नेहमी शेवटचा बाक असतो.
माहिती असेल कोण कोण काय काय करत असतात, त्यांना नंतर आपण संधी देऊ. आता ही कविता अशी मध्ये मध्ये ऐकू आपण, एकत्रित नको. तर यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी